नमस्कार मंडळी. आज आपण स्वामी विवेकानंदांची कथा पाहणार आहोत. एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद एका शिष्यासोबत फिरत असताना त्यांनी एका दमलेल्या तरुणाला पाहिले. त्याच्याकडे जाऊन त्या तरुणाला विचारले, काय झालं, का अस्वस्थ बसलात? तरुण दीन अंतःकरणाने म्हणाला, मी खूप शिकलो आहे, खूप कार्य करण्याचा प्रयत्न केला, पण मला यश मिळत नाही. काय करावे काही कळत नाही. स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिले व त्याची खिन्नता घालवण्यासाठी त्याला आपल्या जवळच्या कुत्र्याला थोड्या वेळ फिरायला घेऊन जायला सांगितले. काही वेळानंतर कुत्रा थकून परतला, पण फिरून आल्यामुळे तरुण मात्र ताजातवानाच झाला होता. त्यानंतर तो तरुण पुन्हा स्वामींकडे आला व म्हणू लागला, मी कुत्र्याला फिरवून आणले, पण मला काही समजले नाही, काय उपाय करावा? स्वामीजींनी त्याला सांगितले, हे बघ, तुझी खिन्नता जाण्यासाठी मी तुला फेरफटका मारायला लावला. आता प्रसन्न मनाने विचार कर, कारण तुमचे यश तुमच्या जवळपासच आहे. फक्त ते शोधण्याची गरज आहे. म्हणजेच काय मित्रांनो, थकू नका, कायम प्रयत्न करत राहा आणि प्रसन्न मनाने विचार करा. एक दिवस यश नक्की मिळेल. वेळ लागत असेल तर दुःखी होऊ नका. आज नाही तर उद्या तुम्ही यशस्वी होणारच. माहितीच ना आपल्याला, प्रयत्नांचे फळ नेहमी गोडच असते. आपल्याला एक म्हण माहीतच आहे, प्रयत्नांती परमेश्वर. चला तर मग आपल्या गुज मनाचे या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप आनंदी रहा.